हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. आता बघा, या प्रॅक्टिस सेट जो तुमचा हा जो प्रॅक्टिस सेट आहे 6.2, या प्रॅक्टिस सेटचे एकूण 3 व्हिडिओ आहेत. तर पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये काय आहे तर अँगल ऑफ एलिव्हेशन कुणाला म्हणायचं, अँगल ऑफ डिप्रेशन कुणाला म्हणायचं, अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन आणि क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर ना सेकंड व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 दिलेत. आणि आजच्या या व्हिडिओ 3 मध्ये आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 6. बघा, या प्रॅक्टिस सेट 6.2 चे टोटल 3 व्हिडिओज आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये इलिव्हेशन अँगल, डिप्रेशन अँगल आणि क्वेश्चन नंबर 1 आणि 2. त्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आणि थर्ड व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. हे जर आधीचे पण व्हिडिओ जर जाऊन बघितले नसतील तर ते पण व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं आहे, A storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base, making an angle of 60 degree with the horizontal and find काय करायचे height of tree. आता बघा, स्ट्रोम म्हणजे काय तर वादळ. वादळामुळे काय सांगितलंय, एक झाड काय झालंय तर ब्रेक झाले. आता बघा, आपण डायग्राम ड्रॉ करूया. आता डायग्राम ड्रॉ करताना एक काय केले, ट्री ड्रॉ केले. त्या ट्रीला नाव दिलं ए आणि बी. हे काय असणार आहे आपलं ट्री. ते ट्री काय झाले, ब्रोक अ ट्री म्हणजे ते झाड मधून काय झाले, ब्रेक झाले. आता बघा, समजा हे ए बी ट्री ह्या सी या पॉइंट पासून काय झाले, ब्रेक झाले. आता बघा, हे पूर्ण समजा ए बी हे झाड आहे, समजा हा पॉइंट सी आहे. जर या सी पॉइंट पासून हे जर झाड ब्रेक झालं तर ते बरोबर काय होणार आहे, खाली पडणार आहे. म्हणजे खाली पडताना बरोबर ते काय पडणार आहे, असं तिरक्या लाईन मध्ये काय पडणार आहे, खाली पडणार आहे. म्हणजे बघा, जेवढा तुमचा एसीचा पार्ट आहे तेवढा काय पडणार आहे, खाली पडणार आहे. म्हणजे बघा, हा इथून असा काय पडणार आहे, तो पार्ट खाली पडणार आहे. म्हणजे जेवढा एसीचा पार्ट आहे तेवढा हा इथं काय पडणार आहे तर खाली पडणार आहे. मग आता बघा, इथं झाड आहे आणि ही आपली खालची काय असणार आहे, जमीन असणार आहे. मग आता इथं काहीतरी नाव देऊया. इथं नाव दिलं डी आणि बी आणि डी काय केलं, जोडलं. आता ए आणि डी पण काय करूया, जॉईंट करूया. आता बघा, काय काय सांगितलंय, ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस. म्हणजेच काय, ट्री टॉप म्हणजे झाडाचा टॉप जेव्हा खाली पडतोय तेव्हा तो खालचा भाग आणि ट्रीचा जो भाग आहे, ट्रीचा जो बेस आहे, काय सांगितलंय, ट्रीचा बेस त्याच्यासोबत किती मीटर आहे तर 20 मीटर. म्हणजे बीडीचा डिस्टन्स किती दिले, 20 मीटर. मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री. आता 60 डिग्री अँगल कुठे तयार झालाय तर बेस सोबत तयार झालाय. मग आता बघा, बीडी हा काय आहे, बेस आहे. मग ह्या बेस सोबत काय झालाय, हा इथला अँगल तयार झालाय. किती डिग्री झालाय तर 60 डिग्री. आणि आपल्याला प्रश्न काय दिलाय, विथ द हॉरिझॉन्टल. म्हणजे बघा, हा अँगल सी डी बी किती डिग्री असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. आणि बीडी ही काय असणार आहे, हॉरिझॉन्टल. फाइंड द हाईट ऑफ ट्री. म्हणजे आपल्याला या हाईटची काय फाइंड करायची, सॉरी, ट्रीची काय फाइंड करायची आहे तर हाईट. म्हणजेच कुणाची, एबी हे ट्री आहे, त्या एबी ह्या ट्रीची जर हाईट फाइंड करायची असेल तर एबी म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन आहे, एसी प्लस काय आहे, सीबी. म्हणजे आपल्याला एसी ची लेंथ काढायला पाहिजे, सीबी ची लेंथ काढायला पाहिजे आणि दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर हाईट ऑफ ट्री. बघा, क्वेश्चन लक्षात आला काय. आता बघा, हे एबी हे पूर्ण झाड आहे. मग एसी सी या ठिकाणावर झाड काय झाले, तुटले. मग एसी ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ कुणाची असणार आहे तर सीडी ची लेंथ असणार आहे. बघा, हे झाड आहे, इथून समजा हे झाड काय झालंय, ब्रेक झालंय. म्हणजे जेवढा खाली भाग पडणार आहे झाडाचा तेवढाच वरती जेवढा भाग असणार आहे तेवढाच खाली झाडाचा भाग काय होणार आहे, पडणार आहे. बघा, असं झाड असणार आहे, इथून जर ब्रेक झालं तर हा पडलेला भाग बरोबर असा खाली पडणार आहे. म्हणजे वरच्या भागाची लेंथ आणि खाली पडलेल्या भागाची लेंथ काय असणार आहे, इक्वल असणार आहे. जेवढं वरती असणार आहे तेवढंच खाली पडणार आहे, काय जास्त पडणार आहे नाही. म्हणजे वरच्या भागाची लेंथ जेवढं जिथून ब्रेक झालंय तिथून वरची लेंथ आणि इथून खाली पडलेल्या भागाची लेंथ काय असणार आहे, इक्वल. म्हणजे बघा, जेवढी एसी ची लेंथ असणार आहे तेवढीच कुणाची असणार आहे तर सीडी ची लेंथ असणार आहे.
बघा हे लक्षात आलं काय? जेवढा सी या ठिकाणावरून ब्रेक झालाय, जेवढी एसीची जेवढा भाग सी या ठिकाणावरून ब्रेक झालाय तेवढाच भाग काय होणार आहे, खाली पडणार आहे. म्हणजे एसीची लेंथ आणि सीडीची लेंथ काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता बघा काय काय आपण कन्सिडर केलंय डायग्राम मध्ये ते लिहूया. काय कन्सिडर केले, तर लेट ए बी इज अ अनब्रोकन ट्री, म्हणजे ए बी हे न तुटलेलं झाड आहे असं कन्सिडर करूया. आता ते झाड कोणत्या ठिकाणावरून ब्रेक झालंय, तर सी. मग काय लिहिणार, सी पॉइंट सी ब्रेक्स अ ट्री, म्हणजे सी या भागापासून झाड काय झालेलं आहे, तुटलेलं आहे. त्यानंतर ना आणि काय क्वेश्चन मध्ये दिले, बीडीचं अंतर दिले. मग बीडी इज इक्वल टू, नाही अजून काय दिले बघा ह्याच याच्यामध्ये, तर तुटलेला भाग ए पासून कुठेपर्यंत पडलाय, डी पर्यंत. मग काय लिहिणारा, द टॉप ए टचेस ऍट द ग्राउंड. बघा हा जर तुमचा टॉप ए आहे, हा ग्राउंडला जमिनीला कोणत्या पॉइंट मध्ये टच होतोय, तर डी. मग द टॉप ए टचेस ऍट द ग्राउंड, सॉरी टचेस ऍट द ग्राउंड ऍट पॉइंट काय लिहिणारा, डी. त्यानंतर बीडीचं डिस्टन्स किती दिलंय, तर 20 मीटर. आता आणि काय दिलंय क्वेश्चन मध्ये, अँगल दिलाय. कोणता अँगल दिलाय, CDB. मग काय लिहिणारा, अँगल CDB. आता मला सांगा हा अँगल कोणता आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन आहे का डिप्रेशन आहे, कुठं बघितलंय बघा, इथं वरती तयार झालाय का खाली तयार झालाय, असं जर असा अँगल तयार झाला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इलिव्हेशन. आणि असं जर खाली तयार झालं असेल, म्हणजे इथं जर तयार झालं असेल तर त्याला कोणता म्हणतोय, डिप्रेशन. म्हणजे अँगल CDB इज अँगल ऑफ एलिव्हेशन. बघा अँगल CDB इज इक्वल टू किती डिग्री आहे, तर 60 डिग्री. त्यानंतर आता बघा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढी एसीची लेंथ असणार आहे तेवढीच कोणाची असणार आहे, सीडीची असणार आहे. म्हणजे काय लिहिणारा, एसी इज इक्वल टू काय लिहिणारा, सीडी. हे पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जेवढी एसीची असणार आहे लेंथ तेवढीच कोणाची असणार आहे, सीडीची. आता आपल्याला काय काढायचे आहे, तर हाईट ऑफ ट्री. बघा हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू, मग आता बघा हाईट ऑफ ट्री म्हणजेच काय, झाड कोणतं आहे आपलं, ट्री कोणता आहे, AB. जर AB ची लेंथ काढायची असेल तर कुणाकुणाची ऍडिशन करायला पाहिजे, AC ची आणि कुणाची ऍडिशन करायला पाहिजे, CB ची. आता बघा ट्री कोणता आहे, AB इज इक्वल टू कुणाकुणाची ऍडिशन येणार आहे, तर AC प्लस काय लिहिणारा, CB. आता बघा AC कुणाच्या इक्वल आहे, तर CDच्या इक्वल आहे. मग मी ACच्या जागी CD लिहिलं तर चालणार का नाही, चला जेवढी एसीची लेंथ आहे तेवढीच कोणाची आहे, सीडी. बघा एसीच्या जागी मी काय लिहिणार, CD प्लस काय लिहिणार, CB. म्हणजे AB इज इक्वल टू, जर मला ट्रीची हाईट काढायची असेल, AB ची हाईट काढायची असेल तर मी कुणाकुणाची हाईट काढणार, CD आणि कुणाची काढणार, CB. म्हणजे बघा हा CD ची हाईट काढणार आणि कुणाची हाईट काढणार, तर CB ची हाईट काढणार. एसी म्हणजेच काय, सीडी आहे. म्हणजे एसीची हाईट काढली तरी पण चालते आणि सीडीची हाईट काढली तरी पण चालते, कारण दोन्ही पण काय आहेत, इक्वल आहेत. आता बघा हा अँगल दिलाय आणि ही आपल्याला साईड दिलाय. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे बघा, कोणता ट्रायंगल कन्सिडर करणारा, इन हा बी अँगल किती डिग्रीचा असणार आहे, तर 90 डिग्रीचा असणार आहे. बघा इन ट्रायंगल CBD, बघा इन ट्रायंगल CBD. आता बघा हा अँगल किती डिग्रीचा आहे, 60 डिग्रीचा आहे. कोणता, डी. मग डी चा BD ही साइड कोणती साइड झाली, ऍडजस्टंट साइड झाली, बरोबर आहे. आणि मला कोणती साइड पाहिजे त्याची, बीच्या कोणती साइड पाहिजे, अपोजिट साइड. म्हणजे अपोजिट साइड आणि कोणती आहे माझ्याकडं, हाईट कोणती आहे, सॉरी साइड कोणती आहे, तर ऍडजस्टंट साइड. बघा ह्या 60 डिग्रीची BD ही कोणती साइड झाली, ऍडजस्टंट साइड झाली. त्यानंतर 60 डिग्रीची CB ही कोणती झाली, अपोजिट साइड. आणि हायपोटेनियस 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे कोणती येणार आहे, तर हायपोटेनियस येणार आहे. म्हणजे CD किती असणार आहे, CD काय असणार आहे, हायपोटेनियस. म्हणजे आता बघा हा
जो डी आहे तो किती डिग्री आहे 60 डिग्री. म्हणजे माझ्याकडं ऍडजस्टंट साइड आहे आणि मला कोणती साइड पाहिजे अपोजिट साइड. मग असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड येत्या. कोणता फॉर्म्युला आहे तर टॅन थिटाचा. म्हणजे पहिल्यांदा आपण कोणतं फंक्शन यूज करणार तर टॅन हे फंक्शन यूज करणार. मग काय लिहिणार अँगल सी कोणता घेणार सी डी बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन काय लिहिणारा ऍडजसंट साइड. काय लिहिणारा टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे. मग आता बघा टॅन किती डिग्री आहे सी डी बी किती डिग्री आहे तर 60 डिग्री. मग टॅन 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड कोणती आहे डी ची अपोजिट साइड कोणती आहे तर सी बी अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे तर बीडी. मग आता बघा सीबी आपल्याला दिलंय काय नाही सीबी आपल्याला फाइंड करायचंय. मग सीबी ऍज इट इज लिहिलं अपॉन बीडी किती दिलंय तर बीडी दिलंय 20. बीडीच्या जागी बीडीची व्हॅल्यू पुट केली. आता त्या टेबलमध्ये बघून सांगा की टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येत्या टेबलनुसार. तर टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येत्या √3. बघा टेबलनुसार व्हॅल्यू इथं पुट करायची. तो टेबल कसा लक्षात ठेवायचा त्याची ट्रिक पण सांगितलेली आहे. त्याच्यासाठी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला टेबल पाठ करायला लागणार नाही. तो कसा लक्षात ठेवायचा याची ट्रिक तुम्हाला मिळून जाईल. आता बघा √3 व्हॅल्यू पुट केली. आता मला कुणाची व्हॅल्यू काढायची सीबीची व्हॅल्यू काढायची. मग सीबी आहे तसं इथं ठेवलं. हा 20 कोणत्या साईडमध्ये डिव्हिजन ह्या साईडला आल्यावरती मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं लिहिणार तर 20√3 म्हणजे सीबी किती आलंय तर 20√3 ही काय असणार आहे आपली सीबी असणार आहे. बरोबर आहे. आता बघा सीबीची हाईट आल्या अजून कुणाच्या यायचे मला ट्रीची हाईट फाइंड करायची आहे. म्हणजे सीबी आणि काय असणार आहे एसी म्हणजे अजून मला कुणाची हाईट फाइंड करायची आहे एसीची. मग एसीच्या ऐवजी मी कुणाची हाईट फाइंड करणार लेंथ फाइंड करणार सीडी म्हणजे एसी हा सीडीच्या इक्वल आहे. म्हणजे एसीच्या ऐवजी जर मी सीडीची हाईट फाइंड केली तर चालणार आहे का नाही चालणार आहे. आता बघा मला कोणतीही काढायचं तर हा किती आला आपला तर 20√3. मग आता बघा मला हा सीडीची लेंथ फाइंड करायची आहे. मग आता बघा हा सीडी ही काय झाली बीच्या अपोजिट साइड आहे म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे काय झाली ती हायपोटेनिस झाली. म्हणजे मला हायपोटेनिस काढायचे. आता बघा जर मला हायपोटेनिस काढायचे असेल तर माझ्याकडे काय काय आहे अँगलच्या ही कोणती झाली अपोजिट साइड झाली. अपोजिट साइड पण माझ्याकडे आहे आणि कोणती बीडी ही पण आहे बीडीची पण लेंथ आहे. मग बीडी ही कोणती साइड झाली तर ऍडजसंट साइड. बघा अपोजिट पण आहे माझ्याकडे ऍडजसंट पण आहे आणि मला काय काढायचे हायपोटेनिस काढायचे. मग बघा दोन फॉर्म्युले तुम्ही दोन फंक्शन यूज करू शकतायसा. साइन पण यूज करू शकतायसा आणि कोणते यूज करू शकतायसा कॉस पण. कसं तर साइन थिटाचा काय फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनिस. मग ही अपोजिट साइड घेऊन तुम्ही हायपोटेनिस काढू शकतायसा. परंतु अपोजिट साइड मध्ये रूट आहे. रूटचं कॅल्क्युलेशन सोपं होणार का डिफिकल्ट होणार डिफिकल्ट होणार. त्याच्यापेक्षा कॉस थिटा जर हे फंक्शन वापरलं तर बघा कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनिस. मग बघा ह्या अँगलची बीडी ही कोणती साइड झाली ऍडजसंट. मग बीडीची लेंथ किती आहे 20 आणि हायपोटेनिस कोणते आहे सीडी. मग बघा 20चं कॅल्क्युलेशन आपल्याला काय होणार आहे इझी. म्हणून आपण इथं कोणतं फंक्शन वापरायचं कॉस थिटा. मग बघा काय लिहिणारा कॉस कोणता अँगल आहे सीडीबी काय फॉर्म्युला आहे कॉस थिटाचा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग आता बघा ऍडजसंट साइड कोणती त्या थिटाची तर बीडी अपॉन हायपोटेनियस कोणती त्या 90 डिग्रीच्या समोरची म्हणजे कोणती येणार आहे सीडी अपॉन या साईडला काय कॉस सीडीबी. मग कॉस सीडीबी किती डिग्रीचा आहे तर 60 डिग्रीचा आहे. मग आता बघा टेबलमध्ये बघून सांगा आधी ह्या व्हॅल्यू पुट करूया. बीडी आहे का आपल्याकडे किती आहे बीडी तर 20. काय आपल्याला फाइंड करायचं आहे तर सीडी फाइंड करायचं आहे. आता टेबलमध्ये बघून सांगा की कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येत्या तर कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येत्या तर 1/2. मग आता बघा ते खाली लिहूया 1/2. मग आता बघा मला सीडीची लेंथ फाइंड करायची आहे. मग त्यांच्यामध्ये काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन सीडी इंटू 1 आन्सर काय येणार आहे सीडी आणि 20 इंटू 2 बघा 20 इंटू 2 मग सीडी इज इक्वल टू किती लिहिणार तर 40. 20 इंटू 2 किती येणार आहे 40 म्हणजे सीडी किती आलंय 40. आता बघा मला काय फाइंड करायचं आहे हाईट ऑफ ट्री. बघा हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू
मग बघा इथं लिहिलंय हाईट ऑफ ट्री म्हणजे कुणाकुणाची ऍडिशन आहे, AB इज इक्वल टू CD प्लस काय CB. बघा हाईट ऑफ ट्री AB इज इक्वल टू CD प्लस CB. मग आता बघा CD किती आहे, CD किती आहे 40 प्लस CB किती आहे तर 20√3. मग आता बघा आपली ट्रीची हाईट काय आहे, हाईट काय ट्रीची AC प्लस काय आहे CB. मग आता बघा इथं AC प्लस CB, तर AC म्हणजे इथं आधी काय लिहायला पाहिजे, CD इज इक्वल टू काय लिहायला पाहिजे तर CB. म्हणजे CD जेवढा आहे तेवढंच काय आहे CB. बरोबर आहे, इथं लिहिले बघा CD इज इक्वल टू काय लिहिले AC, सॉरी इथं AC येणार, CD इज इक्वल टू काय लिहिणार आहे AC. मग कुणाची लेंथ आल्या CD ची, मग CD ची जर लेंथ 40 असेल तर AC ची पण किती असणार आहे तर 40. मग आता बघा 40 प्लस 20√3. मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकाला अंडररूट मध्ये एक व्हॅल्यूला अंडररूट आहे समोर आणि याला अंडररूट नाही, म्हणजे याचे ऍडिशन करू शकतोय का आपण, नाही. मग हे काय करायचं ऍज इट इज ठेवायचं, म्हणजे आन्सर किती येणार आहे 40 प्लस 20√3 आणि युनिट काय लिहिणारा मीटर. म्हणजे AB म्हणजे हाईट ऑफ ट्री किती येणार आहे 40 प्लस 20√3. बघा एक्झाम्पल हे लक्षात आलं काय, हे ब्रेक झालेलं AC आणि CD कसं इक्वल आहे हे लक्षात आलं काय. बघा हे एक्झाम्पल तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे, बोर्डाच्या परीक्षेला हे विचारलेलं एक्झाम्पल आहे. बघा लक्षात आलं काय. आता बघा या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 6 लास्टचा क्वेश्चन आहे. काय दिलाय बघा क्वेश्चन, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर. काइट म्हणजे काय पतंग. पतंग हा जमिनीपासून किती मीटर उंचीवरती उडायला लागलाय तर 60 मीटर उंचीवरती उडायलाय. अबाव द ग्राउंड म्हणजे जमिनीपासून तो 60 मीटर उंचीवरती पतंग काय व्हायला लागलाय उडायला लागलाय. द स्ट्रिंग इज अटॅच्ड टू द काइट टाईड ॲट द ग्राउंड म्हणजे त्या पतंगाला स्ट्रिंग म्हणजे काय दोरी अटॅच आहे म्हणून सांगितलंय. इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री. ती दोरी जी आहे ती किती डिग्रीचा अँगल तयार करत्या तर 60 डिग्रीचा अँगल तयार करत्या विथ द ग्राउंड. कशासोबत तर ग्राउंड सोबत म्हणजे जमिनीसोबत किती डिग्रीचा अँगल तयार करत्या तर 60 डिग्रीचा. फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे आपल्याला दोऱ्याची लेंथ काय करायची आहे फाइंड करायची आहे. आता बघा पहिल्यांदा काय काढायला पाहिजे डायग्राम काढायला पाहिजे. आता काइट काय व्हायला लागलाय फ्लाइंग म्हणजे उडायला लागलाय, म्हणजे पतंग हा कुठं असणार आहे तर वरती असणार आहे. मग आता समजा ए या ठिकाणी आपला काय आहे काइट, इथं या पॉइंटला नाव दिलं ए आणि इथं काय आहे पतंग. आता इथं आपली काय असणार आहे तर जमीन असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं आपलं काय असणार आहे तर ग्राउंड. आता काय काय जोडायला पाहिजे पहिल्यांदा तर कुणाकुणाची आपल्याला हाईट काढायची आहे बघा. 60 मीटर हाईट कुणाची दिल्या अबाव द ग्राउंड आणि स्ट्रिंग अटॅच्ड म्हणजे ग्राउंड पासून कुणाचं अंतर दिले तर काइटचं. म्हणजे बघा हे डिस्टन्स आपल्याला किती दिले 60 मीटर दिले. ही पूर्ण ह्या साईडला असे काय असणार आहे ग्राउंड असणार आहे. आता बघा पतंगाला दोरा कसा असतोय असा स्ट्रेट असतोय. बघा हा पतंग आहे बरोबर आहे, हा समजा पतंग आहे. मग पतंग जेव्हा उडवतोय तेव्हा पतंग असा तिरका उडतोय का सरळ असा एका स्ट्रेट लाईन मध्ये उडतोय तर तिरका उडतोय. म्हणजे दोरा पण पतंगाचा काय असणार आहे तर असं तिरका असणार आहे. मग बघा जर ए या ठिकाणी पतंग असेल तर त्याचा दोरा असा काय असणार आहे तिरका असणार आहे, बरोबर आहे. हे तुमचं काय आहे पूर्ण ग्राउंड आहे. म्हणजे जो पतंग उडवणार आहे तो कुठं उभारलेला असणार आहे ह्या पॉइंटला उभारणार असणार आहे. मग आता बघा इथं नाव दिलंय ए, इथं नाव देऊया बी आणि इथं काय नाव देऊया सी. जो पतंग उडवते तो कुठे उभारणार आहे सी या पॉइंटला उभारणार आहे. ए या ठिकाणी त्याचा पतंग उडायला लागलाय आणि त्याचं जमिनीपासूनचं अंतर ग्राउंड पासूनचं अंतर डिस्टन्स किती दिले 60 मीटर. आता हा अँगल किती डिग्रीचा असणार आहे 90 डिग्रीचा. आता बघा 60 डिग्री आपल्याला अँगल दिलाय कोणासोबतचा आहे तर ग्राउंड सोबतचा अँगल दिलाय. म्हणजे आता बघा बीसी हे काय आहे ग्राउंड, मग त्या ग्राउंड सोबतचा आणि कोणासोबतचा लाईन सोबतचा म्हणजे काय म्हणते स्ट्रिंग सोबतचा अँगल किती दिलाय 60 डिग्री. म्हणजे सी हा अँगल किती डिग्री असणार आहे 60 डिग्री. आणि आपल्याला फाइंड काय करायचे लेंथ ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंग कोणती आहे एसी. मग एसी ची लेंथ आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची. बघा क्वेश्चन लक्षात आला काय. आणि डायग्राम, आता डायग्राम मध्ये जे आपण हे केले ते लिहूया. बघा लेट एसी, एसी ही काय आहे स्ट्रिंग आहे. मग एसी रिप्रेझेंट्स
स्ट्रिंग ऑफ काइट. AC ही काय पतंगाची काय म्हणून सांगितले दोरी. त्यानंतर लाईन AB रिप्रेझेंट्स, बघा लाईन AB रिप्रेझेंट्स हाईट ऑफ काइट फ्रॉम ग्राउंड. म्हणजे AB काय ग्राउंड पासून काइट पर्यंतचं डिस्टन्स. म्हणजे AB इज इक्वल टू किती लिहिणार आहे 60 मीटर. बघा AB किती आहे 60 मीटर. आणि काय आपल्याला दिलाय अँगल दिलाय किती डिग्री दिलाय 60 डिग्री. कोणता अँगल आहे ACB. आता ACB हा अँगल इलिव्हेशन आहे का डिप्रेशन आहे. बघा वरती बघा लागलाय हा पतंग आणि हा माणूस असणार आहे आणि हा काय असणार आहे पतंग. वरती बघा लागलाय म्हणजे कोणता अँगल असणार आहे इलिव्हेशन. जेव्हा खाली बघतोय तेव्हा कोणता अँगल असतोय डिप्रेशन. आता बघा अँगल कोणता आहे CAB इज अँगल ऑफ इलिव्हेशन. मग अँगल CAB किती डिग्री आहे तर 60 डिग्री. आता बघा डायग्राम मध्ये बघून सांगा की कोणतं फंक्शन वापरायचं आहे कोणती थिटा वापरायची आहे. आता बघा माझ्याकडे AB ची लेंथ आहे किती आहे 60 मीटर. मला काय काढायचे आहे AC. मग ह्या ट्रायंगलची AC 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे काय झाली हायपोटेनियस. म्हणजे मला हायपोटेनियस काढायचे आहे आणि माझ्याकडे काय आहे तर हा अँगल आहे 60 डिग्रीचा. मग ह्या अँगलची AB ही कोणती साइड झाली अपोजिट साइड. म्हणजे माझ्याकडे अपोजिट साइड आहे आणि मला काय काढायचे आहे हायपोटेनियस काढायचे आहे. मग कोणता फॉर्म्युला येणार अपोजिट आणि हायपोटेनियसचा कोणतं फंक्शन येणार तर साइन फंक्शन. मग काय लिहिणारा साइन अँगल CAB इज इक्वल टू काय लिहिणारा फॉर्म्युला काय साइन थिटाचा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग आता बघा साइन अँगल CAB किती डिग्री आहे तर 60 डिग्री. मग अपोजिट साइड बघा 60 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती येणार आहे तर AB अपॉन हायपोटेनियस कोणाला म्हणतोय 90 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे कोणती येणार आहे तर AC. आता बघा AB दिले काय किती AB ची लेंथ दिल्या तर 60 आणि AC आपल्याला काय करायचं आहे फाइंड. आता त्या टेबल मध्ये बघून सांगा की साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येत्या. तर बघा साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू येत्या √3/2. आता मला कुणाची लेंथ काढायची आहे AC ची लेंथ काढायची. मग आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे काय लिहिणारा तर √3 इंटू AC इज इक्वल टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 60 इंटू किती लिहिणार आहे 2. आता मला कुणाची लेंथ काढायची आहे AC. मग जी काढायची आहे ती एका साईडला ठेवली आणि बाकीच्या टर्म त्या साईडला शिफ्ट करूया. मग √3 कोणत्या साईड मध्ये मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेल्यावरती डिव्हिजन म्हणजे काय लिहिणार आहे 60 इंटू 2 अपॉन काय आहे √3. आता बघा मला क्वेश्चन मध्ये √3 ची व्हॅल्यू दिल्या किती दिल्या 1.73. इथं लगेच 1.73 ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला भाग घालवायला येईल काय नाही. मग आता याचं काय करायला पाहिजे 60 ची काहीतरी आपल्याला काय करायला पाहिजे 60 आता कसं लिहिता येईल बघा तर 20 इंटू 3 म्हणजे 60 च्या ऐवजी काय लिहिले 20 इंटू 3 आन्सर किती येते 60 इंटू किती आहे 2 आणि अपॉन किती आहे तर √3. आता बघा हा मला खालचा √3 काय करायचा आहे कॅन्सल करायचा आहे. मग जर मला हा खालचा डिनॉमिनेटरचा √3 कॅन्सल करायचा असेल तर वरती न्यूमरेटर मध्ये पण काय पाहिजे √3 म्हणजे √3 ला √3 काय होईल कॅन्सल. आता इथं वरती न्यूमरेटर मध्ये √3 आहे काय नाही. मग आता बघा हा जो 3 आहे तो 3 मी कसा लिहू शकतोय तर बघा √3 इंटू √3 असा 3 लिहू शकतोय का नाही. बघा √3 एक मिनिट माहिती सांगतो 3 कसं लिहू शकतोय √3 इंटू √3. बघा √3 इंटू √3 अंडर रूट मध्ये मल्टिप्लिकेशन करा 3 इंटू 3 किती येते 9. आता 9चं काय स्क्वेअर रूट. मग 9चं स्क्वेअर रूट म्हणजे 9 कितीचा स्क्वेअर आहे तर 3चा म्हणजे 3 लिहिलं काय आणि √3 इंटू √3 लिहिलं काय आन्सर काय येते सेमच येते. म्हणजे मी 3च्या जागी काय लिहू शकतोय √3 इंटू √3. बघा कसं येते लक्षात आलं काय. आता बघा काय लिहूया न्यूमरेटरच्या 3च्या जागी काय लिहूया AC इज इक्वल टू 20 इंटू 3च्या जागी काय लिहूया √3 इंटू √3 आणि इंटू किती 2 आणि अपॉनला काय √3. बघा यातला एक √3 ला ह्यातला एक √3 काय होणार आहे कॅन्सल. मग आता बघा काय राहिले 20 इंटू 2 मग AC इज इक्वल टू 20 इंटू 2 आन्सर किती येणार आहे 40 आणि वरती किती राहिले तर √3.
40 आणि √3. मग आता बघा AC इज इक्वल टू 40. √3 ची व्हॅल्यू किती दिल्या 1.73. मग आता √3 ची व्हॅल्यू पुट करूया 1.73. आता यांचं काय करूया मल्टिप्लिकेशन. बघा 1.73 इंटू किती लिहिणार 40. आता काय करूया 4 न मल्टिप्लाय करूया आणि एक 0 काय करूया ऍड करूया. मग 4 3 चा किती येणार 12, 2 आणि 1. 4 7 चा किती येणार आहे 28. 28 आणि 1 किती येणार आहे 29. म्हणजे 9 आणि 2. 4 1 चा किती येणार आहे 4 आणि 4 आणि 2 किती येणार आहे 6 आणि हा काय येणार आहे 0. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे 2. म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट देणार आहे 2. म्हणजे आपलं AC किती आलंय तर 69.20. आता युनिट काय आहे त्याला तर मीटर. म्हणजे AC इज इक्वल टू काय आन्सर येणार आहे 69.20. म्हणजे त्या स्ट्रिंगची हाईट किती असणार आहे तर 69.20 मीटर. हा होता आपला प्रॅक्टिस सेट 6.2 मधला लास्टचा क्वेश्चन. बघा हे दोन्ही पण आजच्या व्हिडिओमधले क्वेश्चन लक्षात आले काय, इथलं कॅल्क्युलेशन लक्षात आले काय बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.